एखादं नवीन चेस्टनट सापडलं की मग मला बसायला लागायचं. केवढं अवघड होतं ते. पण एखादी पिशवी किंवा मोठी कॅरी बॅग घ्यावी हे मला काय त्यानं सुचलंच नाही. आता एकही धरणं शक्य नाही अशी वेळ आली की मग मी घराकडे पळायचो आणि मग परत झाडाकडे यायचो. पण मग विषय हा चेस्टनटचा चाललाय का? चेस्टनटच्या झाडाचा. चेस्टनटचा अर्थातच. कसं काय? वाच ना. सध्या मराठी रंगभूमीवर अनेक नवीन नाटकं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यासोबतच नाटकांमध्ये नवीन प्रयोग सुद्धा केले जात आहेत. वाचिक सादरीकरणाचा एक नवा प्रयोग लव्ह यू या नवीन नाटकात करण्यात आलाय. पर्ण पेठे आणि शिवराज वायचळ यांची मुख्य भूमिका असलेल्या या नाटकात प्रेमाची संकल्पना लहान मुलांच्या नजरेतून मांडण्यात आली आहे. क्रिस्तो सेगॉर यांनी जर्मन भाषेत लिहिलेल्या नाटकाच्या मराठी रूपांतरावर लव्ह यू हे नाटक बसवण्यात आलंय. छोट्याशा जागेत नाटकाचे प्रयोग करणं हे या नाटकाचं वैशिष्ट्य. सपन सरन हिने या नाटकाचं दिग्दर्शन केलंय. या एका वेगळ्या नाटकाविषयी जाणून घेऊया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. आम्ही एन्जॉय तर म्हणजे प्रचंड केला, कारण ही प्रोसेस इतकी मजेशीर चालू झाली होती की आम्ही आधी झूम कॉलवरती याचं रीडिंग करायचो की ही हिच्या घरी, मी माझ्या घरी, सपन तिच्या घरी. तर आम्ही असे तिघं 2 शहरांमध्ये अशा आमचं रिहर्सल व्हायच्या की असं आम्ही काहीतरी वाचतोय, मग ती काहीतरी सांगते, वाचतोय, मग ती विचार करायला. मग आमचं एक 10-15 दिवस हे रीडिंगच चाललं होतं. मग असं ठरलं की 15 दिवस येऊन नाटक बसवून टाकायचं. मग ती आली 15 दिवसांनी, पुण्यात 15 दिवस राहिली. आम्ही तालमी केल्या आणि खरं तर आत्ता असं आठवताना पण असं भीती वाटतं की हे कसं काय आपण 1 महिन्याच्या आत केलं. आणि हे इतकं अवघड नाटक आहे खरं तर. म्हणजे वाचताना असं वाटतं की हां सोपं लहान मुलांचं नाटक वगैरे, पण ते तसं नाही आहे. आम्हाला ते वाचायला लागलो कळलं की हे फक्त लहान मुलांसाठी वगैरे नाटक नाही आहे. ही लहान मुलं मोठ्यांना काहीतरी सांगतायत असं नाटक आहे. आणि मोठ्यांना ते इतकं महत्त्वाचं आणि डीप काहीतरी सांगतायत की ते मोठी लोक, म्हणजे प्रयोगांना आम्हाला अनुभव हेच आहेत की जे आमच्या वयाचे आहेत किंवा आमच्यापेक्षा अजून मोठे म्हातारी माणसं, ते पण आल्यावर त्यांना असं काहीतरी होतं की अरे काहीतरी वेगळंच आहे, हे काहीतरी विचार करायला लावते. आजपर्यंत मी जे प्रेम म्हणून ज्या गोष्टीला बघत होतो तर ते तसं नाहीच आहे. त्यामुळे आम्हाला पण इम्प्रोवाईज करताना हे कळत होतं की हे जे म्हणतायत ही मुलं ते नाहीच आहे, त्याच्या पलीकडे काहीतरी ते म्हणतायत. त्यामुळे ते इम्प्रोवाईज करताना खूपच मजा येत गेली. आणि इम्प्रोव्हायझेशनपेक्षा ह्यामध्ये बॉडी मुवमेंट्स खूप आहेत. म्हणजे आम्ही एक पात्राचं, ती म्हणली तसं एक त्याचं काहीतरी लकब शोधून काढली, ते कसे बोलतील, त्यांचा आवाज काय असेल, असं सगळं एक शोधायला ती फारच मजा आली. मग त्यामध्ये आम्ही प्राणी होतो, मग ते प्राण्यांचं आम्ही इम्प्रोव्हायझेशन केलं, एकमेकांच्या मागे लागलो, जंगलात धावतोय वगैरे, असं काही आम्ही सगळं करून बघितलं. त्यामुळे त्यातनं हे नाटक तयार झालं आहे. त्यामुळे ते असं खूप असं छान त्याचं मिक्सचर या नाटकात बघायला मिळेल की इम्प्रोव्हायझेशनचं पण किती पक्क होऊन त्याचं एक चांगलं नाटक तयार होऊ शकतं. तर असं मला वाटतं. हो पण का? ते काही मला माहित नाही. मला पण नाही माहित म्हणून विचारतोय. तुझं का प्रेम आहे मग माझ्यावर? अवघड आहे सांगायला. हो ना? हो. हो ना? हो. मग विचार कर. ओके. लिया. लिया. ओ या लिया. लिया म्हटलं की मला तोच दिवस आठवतो. तुम्हाला 1 तासात न्यायला येणार आहे? हो. हो मग तसा वेळ आहे की आपल्याकडे? आहे तसा थोडाच. त्या दिवशी रविवार होता. पण बहुतेक तरी तो आज लवकरच येईल. उद्या परत शाळा आहे. लियाच्या आई बाबांची मस्त टीम आहे असं लिया म्हणते. असं मी नाही, ते दोघं स्वतःला म्हणतात. कधी बाबा तिला आणायला येतो, कधी आई येते. त्यांच्या लग्नाला 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. 14 वर्ष खूप असतात, माझ्या वयापेक्षाही जास्त. आणि अजूनही कायम त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. तुला काय माहित? असं ते नुसतं म्हणतात सारखं म्हणतात म्हणजे त्यात काहीतरी अर्थ नक्कीच असेल ना. ऐकायला गोड वाटतं, पण कधी कधी खूप मूर्ख आणि खूप मंदही वाटतं. म्हणजे आता
I love you, my darling. I love you, my angel. I love you, my darling. My angel. My darling. My angel. My darling. हे पण माझी माऊ, माझ्या बुबू, माझं डुकरू, हे सगळं म्हणण्यापेक्षा तरी बरं आहे. एलिया, पण मी आतापर्यंत कधीच त्यांना भांडताना पाहिलेलं नाहीये. असं काही नाहीये. बाकीच्यांसमोर भांडायला त्यांना लाज वाटते. लाज वाटते. आवाज चढले ना की ते असा दरवाजा बंद करून घेतात. पण तरी मला सगळं ऐकू येतच असतं. लिया, त्यांना लाज वाटते असं मला नाही वाटत. जर्मन नाटकांची खूप इंटरेस्टिंग मराठी आणि जर्मन नाटकांची परंपरा आहे. म्हणजे ग्रिप्स थिएटर चे जे अनेक नाटकं आहेत ती मोहन आगाश यांनी पुण्यात आणली. त्याची एक अख्खी चळवळ झाली आणि ती जी नाटकं आहेत ती फक्त जरी वरकरणी लहान मुलांसाठी आहेत असं वाटत असलं तरी त्याच्यात अनेक संदर्भ आहेत. मग आता आपल्या समाजात नेमकं काय चालू आहे किंवा पॉलिटिकली आपल्या आजूबाजूला काय चालू आहे, नात्यांमधल्या पॉलिटिक्सविषयी काय चालू आहे, घरातले फॅमिली डायनॅमिक्स काय चालू आहेत, नेमकं आत्ताचं या सगळ्या वातावरणाविषयी सगळ्याविषयी ती नाटकं बोलतात. सो ती फक्त लहान मुलांची नाटकात असं राहत नाही. सो हे नाटकसुद्धा त्या परंपरेतलं नाटक आहे असं मला वाटतं. आणि आपल्याकडे आयदर लहान मुलांची नाटकं होतात किंवा मोठ्या माणसांसाठीची नाटकं होतात. मधली जी एक अत्यंत सेन्सिटिव्ह जनरेशन आहे, म्हणजे ज्याला यंग ॲडल्ट्स असं आपण म्हणतो, त्यांच्यासाठी नाटकच होत नाही. आणि त्यांना वाटणाऱ्या गोष्टी या इतक्या काय म्हणतात की महत्त्वाच्या असतात, कारण का ते एका ट्रान्झिशनमधनं जात असतात. आणि विशेष करून प्रेम नावाची गोष्ट जेव्हा ते एक्सप्लोअर करत असतात तर तो खूप सेन्सिटिव्ह काळ असतो आणि त्या वयोगटासाठी लिहिलेलं हे नाटक आहे. त्यामुळे असं नाही आहे की हे लहान मुलांसाठीचंच नाटक आहे किंवा फक्त मोठ्या माणसांसाठीचंच नाटक आहे. एक विविध काय म्हणता येईल एज ग्रुपसाठीचं हे नाटक आहे. आणि विशेष करून यंग ॲडल्ट्सला काय वाटतं आहे आत्ता प्रेमाविषयी हे समजून घेणारं नाटक आहे. त्यामुळे ते करताना बालिश होऊ नये, त्यातल्या ॲक्शन्स या अशा लहान मुलांच्या नाटकातल्या चाइल्डिश होऊ नयेत आणि तसंच ते दुसऱ्या बाजूला असं अत्यंत गंभीर आणि सिरियस आपण काहीतरी करतोय असं होऊ नये. सो असं मधली काहीतरी स्पेस शोधायचा आम्ही प्रयत्न केला आहे. म्हणजे आम्ही बोलतोय तर काहीतरी महत्त्वाच्या गंभीर विषयावर बोलतोय, पण ते करतोय जेणेकरून ते पात्र खरी होतील आणि ते सहज मजा येईल त्या पात्रांची. आणि आजूबाजूला दिसणारीच पात्र आहेत, आजूबाजूला दिसणारेच संभाषण आहे. सो ती मला असं वाटतं गोष्ट शोधायला इम्प्रोव्हायझेशन्सची खूप मदत झाली. युलियान, तुला आता ठरवायचं आहे की तुला कुणाबरोबर राहायचंय? कॉरिडॉरमध्ये उभं राहून अगदी सहजपणाचा आव्हानात तो हे बोलत होता. पण खरं तर मुसळधार पावसात सापडलेल्या केविलवाण्या कुत्र्यासारखा त्याचा चेहरा झाला होता. 2 आठवडे आईबरोबर आणि 2 आठवडे माझ्याबरोबर असंही तू करू शकतोस, तुला हवं तसं. आपण कुठे राहणार? सॉरी, तुम्ही दोघं कुठे राहणार? हे बघ, तुझ्या आईला इथे राहायचंय, पण जर तुला माझ्याबरोबर राहायचं असेल तर ती वेगळीकडे राहायला तयार आहे. किंवा मग आपण तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी एक वेगळं घर शोधू, किंवा तुझ्यासाठी आणि आईसाठी काहीही, तुला जे हवं ते. अवघड आहे. मग तू काय उत्तर दिलंस यावर? हेच की अवघड आहे. ओ, तू प्रेम तरी करतोस का तिच्यावर? मला नाही वाटत तसं, पण आम्ही दोघंही तुझ्यावर प्रेम करतो बाळा. Arey, they are much better at this. I don't know. So I think the idea of मेरे लिए जो important चीज़ क्राफ्ट और ये सब अलग रखते हैं, बट द आइडिया ऑफ लव इट्सेल्फ बहुत ही एक और आज के टाइम में बहुत ये कॉन्वर्जेशंस जो हैं पीछे होती जा रही हैं. हेट्रेड, वायलेंस, ये सब इतना बढ़ रहा है कि आई फील इट्स रेलेवेंट इवन इन दैट वे दैट इट्स नाइस दैट वी highlight and we bring forward something which we should all be talking about. So एक humanistic quality है, एक humanism है इस play में, तो उसके लिए आइए. Thank you. Oh yeah, of course I love ice cream. तू कुठलं खाणार आहेस? अर्थात कोकोज. कोकोस? आणि तू?
लेमन आईस्क्रीम खा नाही. लेमन मी योगर्ट आईस्क्रीम खाणार आहे. योगर्ट No, मी आफ्टर इट खाणार आहे. आफ्टर इट Yeah, Ice cream. I just love it. खूप भारी लागतं. I love you. Seriously. लव यू हे नाटक पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी नाट्यसृष्टीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी.